गुड मॉर्निंग अँड वेलकम टू रिदान्स किचन। चला तर मग आज बनवूया कारल्या फ्रायची भाजी। तर हे किती झटपट आणि किती टेस्टी बनते चला बघूया। यासाठी मी जे घेतलेलं आहे हे मार्केटमध्ये जे आहे मला पांढरं कारलं मिळालं, तर याचे आपण आता चकत्या कापूया। बघा या प्रकारे आपण चकत्या कापणार आहोत। बघा हे असे गोल गोल आपण कापणार आहोत। आणि चला आता पुढे वळूया रेसिपीकडे। या प्रकारे मी चकत्या कापल्यानंतर याच्यामध्ये मी आता काय करणार आहे, याला मी स्वच्छ धुतलेलं आहे ऑलरेडी आणि चकत्या कापल्यात। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि याला छानसं अर्धा तासासाठी बाजूला ठेवणार आहोत। हे मी मीठ टाकलं अर्धा तासासाठी बाजूला ठेवलं। बघा हे मीठ सगळीकडे लागले। आता ह्याला आपण चांगलं 3 ते 4 पाण्याने धुणार आहोत। हे बघा तर हे धुतलंय मी आता आपण ह्याला किचन टॉवेलवर थोडंसं पसरून घेऊया, कारण जे पाणी आहे ते पाणी याचं निघून जावे म्हणून चकत्याचे, कारण आपण याला फ्राय करणार आहोत। आता थोडंसं मी कढईमध्ये तेल घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी हे या चकत्या ज्या आहेत थोड्या करून बॅचेसमध्ये फ्राय करणार आहे। तर हे फर्स्ट बॅच मी टाकलेली आहे आणि छानसं याला आता मी फ्राय करणार आहे उलटून पालटून करून। हे बघा आलटून पालटून याला फ्राय करणार आहे छानसं हे गोल्डन होईपर्यंत। बघा हे गोल्डन झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, तर ह्याला बाजूला काढणार आणि सगळ्या चकत्या मी अशा प्रकारे फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर चला या रेसिपीकडे पुढे वळूया। तर मी परत त्याच कढईमध्ये थोडीशी राई आणि जीरा टाकलेला आहे। हे बघा जीरा टाकला। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कापलेला लसूण। तर हे पण छानसं फ्राय झालं पाहिजे, लसणाची टेस्ट खूप सुंदर येते। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जो आहे स्लाइस केलेला फाईनली स्लाइस केलेला कांदा टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकणार आहे मी एकदम फाईनली चॉप करून। आणि मग आपण त्याला छानसं सॉते करणार आहोत आणि मग मीठ टाकते मी आणि परत एकदा त्याला सॉते करत आहे। त्यामध्ये मग आपण घाटी मसाला टाकणार आहोत। या प्रकारे 1 टेबलस्पूनच टाकला आणि मी वापस त्याला मिक्स केलं आणि ऑफकोर्स आमचूर पावडर टाकला मी। आणि हे आपल्या चकत्या ज्या आपण फ्राय केलेल्या आहे कारल्याच्या चकत्या, आणि हे छानसं मी याला एकजीव करत आहे या प्रकारे। बघा तर हे सगळं एकजीव झालेलं आहे। मस्त एकदम टेस्टी लागते ही रेसिपी, करून पहा। बघा आपल्या कारल्या फ्रायची रेसिपी किंवा कारल्याची भाजी अशा प्रकारे तयार झालेली आहे। मस्त लागते एकदम डिलिशियस। अशा प्रकारे करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी। तर आपले कारल्या फ्रायची रेसिपी तयार आहे एकदम डिलिशियस। तर चला एका बाउलमध्ये आपण याला काढून घेऊया। तर हे जे आहे खूप टेस्टी आणि एकदम चवदार बोलायला गेलं आणि ते क्रंचीनेस जी कारल्याची लागते, कारण आपण कारलं फ्राय केलेलं आहे तर तोही याच्यामध्ये राहतो। तर अशा प्रकारे आपली कारल्या फ्रायची रेसिपी तयार आहे। आपण याच्यावर जे आहे कोथिंबीर टाकूया गार्निशिंगसाठी। बघा हे सजावटीसाठी कोथिंबीर टाकलेली आहे आणि या प्रकारे आपली कारल्या फ्रायची रेसिपी किंवा कारल्याची रेसिपी तयार आहे। मस्त लागते, भातासोबत पण खाऊ शकता तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता, एकदम टेस्टी लागते। व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण नेक्स्ट जर मी रेसिपी अपलोड केली तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल। तर या प्रकारे आपली कारल्या फ्रायची रेसिपी तयार आहे एकदम टेस्टी भन्नाट। खाऊन बघा, करून बघा आणि खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी। धन्यवाद।